ज्यांचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केल्यावर आपण प्रचंड मोठ्या संख्येनं उन्हाची वेळ असताना इथं उपस्थित राहिलात, ते आपले आजचे आघाडीच्या वतीनं आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीनं जे उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आहेत, ज्यांनी आपले आत्ताच मनोगत व्यक्त केलं, ते विशाल विलासराव शिंदे, माननीय वैभव दादा शिंदे, माननीय दिलीपराव बग्यानी, आमचे शहराचे अध्यक्ष प्रकाश रुकडे साहेब, झुंजारराव पाटील, रघुनाथराव जाधव, संग्राम फडतरे, विराज शिंदे, माणिकराव शेळके, रामचंद्र सिद्ध मामा, बाबासाहेब सिद्ध, के मानी सर, आमचे सहकारी तानाजीराव सूर्यवंशी, आनंदराव ढोले, नियाजुल नायकवडीजी, आमच्या भाग्यश्री वहिनी शिंदे, विद्याताई शिंदे, शकील मुजावर, तेजश्रीताई बोंडे, स्नेहाताई माळी, जिन्नत अतार, आपल्या नगरीच्या माजी नगराध्यक्षा मनीषा जाधव, पांडुरंग ढोले, मोहनराव शिंदे, पी.एल. गस्ते, आमचे जीवस्य सहकारी जगन्नाथ बसुगडे, प्रकाश मिरजकर, किरण काळोखे, बाळासाहेब इंगळे, शिवाजीराव ढोले, संग्राम जाधव, राजकेदार आठुगडे, बाळासाहेब पाटील, संदीप तांबेकर, समीर गायकवाड, मिलिंद अवताडे, सर्वच अर्ज भरलेले उमेदवार, आमचे कोरेगाव इथं आलेले युवा नेते, जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मयूर पाटील, ढोले सर, आता मागं बघितलं तरी बरीच नावं आहेत, सुनील, आमचे आवटी, बाबा पाटील, सगळेच आता इथं बसलेले सगळेच मागं बघितल्यावर यादी वाढेल, पुढे बघितल्यावर तर आधीच वाढलेली आहे, सगळेच आपण मान्यवर आणि बंधू भगिनींनो. आष्टा शहराचं निवडणुकीचं काम सुरू झालं. सर्वांशी समन्वय साधण्याची स्वर्गीय शिंदे साहेब गेल्यानंतर माझी जबाबदारी होती. गेले 5-6 दिवस अगदी पहाटे 5-5 वाजेपर्यंत चर्चा करून एकेका वॉर्डाच्या चर्चा झाल्या. आज सकाळी इस्लामपूर 4 वाजता संपलं. 4:30ला वैभव दादांना फोन करून बसूया म्हणून बैठक सुरू झाली, ती मगाशी संपली आणि मी इस्लामपूरला जाऊन इस्लामपूरचे अर्जाची थोडीशी तपासणी करून इथं आलोय. आतापर्यंत जगन्नाथ बसुगडे काल सकाळी 10 वाजल्यापासून आतापर्यंत झोपलेलो नाही. हे सांगण्याचं काम यासाठी आहे की स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब गेल्यानंतर या शहरामध्ये आपले सगळे कार्यकर्ते एकोप्याने राहावेत म्हणून जेवढं शक्य होतं तेवढा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी, मी एकट्याने नाही, हे सगळेच जागे आहेत, हे कोणी काही झोपलेले नाही आहेत, सगळ्या अल्लाउद्दीन साहेबांचं नाव घ्यायचं राहिलं, बागणीच्या सगळेच जागे आहेत, कोणी झोपलेलं नाही.
पण मी गेल्या काही दिवसामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्याशी संवाद साधू शकलो. त्यातनं जे बेस्ट पॉसिबल आहे, समतोल साधण्यासाठी आवश्यक आहे, त्या वॉर्डाच्या विकासासाठी आणि शहराच्या विकासासाठी जे योग्य आहे, अनेक गोष्टी योग्य होत्या, पण ही महत्त्वाची योग्य गोष्ट जी शक्य आहे बेस्ट पॉसिबल ती करून आपण आपला निर्णय काही केलेले आहेत. पहिल्यांदा माझी सर्वांना विनंती आहे की शिंदे साहेबांनी हे शहर फुलासारखं जपलं. या शहरामध्ये महाराष्ट्रात मला माहित नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात या लोकसंख्येच्या नगरपालिकेने एवढी घरकुल म्हणून बांधली असतील. हा महाराष्ट्रातला एक विक्रम आहे. शिंदे साहेबांनी या गावातल्या सर्व बेघरांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून, नगरपालिकेच्या माध्यमातून बेघर म्हणून अनेक घरं बांधली. 3000 घरं बांधली. या नगरपालिकेने काही चांगलं स्वरूप धारण करावं यासाठी शिंदे साहेबांनी नेहमी प्राधान्य दिलं. पण सगळ्यात मोठं प्राधान्य शिंदे साहेबांनी दिलं या शहराला, या शहराचं वळण कधी मोडू नये, या शहरात शांतता, सौख्य नांदावं आणि कार्यकर्त्यांनी खरेपणाने काम करावं, ही शिंदे साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना शिकवणूक होती. काळ बदलला. कामापेक्षा जाहिरातीला जास्त महत्व निर्माण झालं. जो दंगा करेल त्याचाच उठाव जास्त व्हायला लागला. इंस्टाग्रामच्या रीलवर आणि फेसबुकवर मिनिटाला रील पडून माणसं कुणाबरोबर बसली, कुणासमोर वाकली, कुणासमोर काय केलं, कुणाला कोणी तोंडावरून हात फिरवला नाही फिरवला, याच्या एवढ्या जाहिराती झाल्या. मूळ कामाचं काय याच्याविषयी चर्चा करायला सवड राहिलेली नाही. आजपर्यंत या नगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही काय केलेलं आहे आणि काय करणार आहे हे सांगण्याची नेहमी प्रथा होती, परंपरा होती. या निवडणुकीमध्ये निवडणूक आल्यानंतर अनेक लोक गर्दी करतात. अनेक लोक येऊन वेगवेगळी मोठी आश्वासनं देतात. त्या उरण नावाचं शहर आपलं इस्लामपूरचं झाल्यानंतर, नामांतर झाल्यानंतर उरण नावच गायब केलं. 2 मंत्री आले. उद्या सोमवारी सकाळी गेल्यावर ऑर्डर निघेल, काय काळजी करू नका. दुसरे आले, म्हटले मंगळवारी कॅबिनेट आहे, निर्णय होऊन जाईल, तुम्ही काही चिंता करू नका. आमचे उरणातले पोलीस पाटील बाळासाहेब पाटील धनी आणि त्यांचे सगळे वेगवेगळ्या भावक्या, वेगवेगळे समाज उपोषण करायचे, हे वाट बघून बघून दमले. अशा पद्धतीनं हे होतंय म्हटल्यावर मी तिथले 4-5 जणांना घेऊन राज्यपालांना भेटलो. राज्यपालांना सांगितलं सरकारला सांगा हे दुरुस्त चूक झाले ती दुरुस्त करा. राज्यपालांनी ते तिकडे पाठवायचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी राज्यपाल आमच्या साध्या भेटणीनं, उरणातल्या लोकांच्या भेटीनं राज्यपाल डायरेक्ट उपराष्ट्रपती झाले. म्हणजे उरणाची ताकद किती आहे बघा. पण त्या उरणाच्या नावात उल्लेख नाही. मी हे का सांगतोय, पाहिजे तशा थापा देणे, मतांच्यासाठी प्रचंड म्हणाल ती गोष्ट करतो अशी आश्वासनं देणं, आणि ही निवडणूक आपली आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे, परत कुणी आपल्याला विचारायला येणार नाही अशा भावनेने जी निवडणूक लढवतात, अशांपासून तुम्ही सगळ्यांनी जरा सावध राहा, ही पहिली तुम्हाला विनंती.
आम्ही जे शक्य आहे तेच तुम्हाला सांगणार. आज विशाल भाऊ कमी बोलतात आणि विशाल भाऊ कमी बोलून तुम्ही घरात बोलून हे झालं नाही, रस्त्यावर अडवलं आणि सांगितलं हे गटार झालं नाही. विशाल भाऊ निवडणुकीनंतर तुमच्याशी अदबीनं बोलतील, तुम्हाला प्रत्युत्तर देणार नाहीत आणि तुमच्या कामाची तड लावण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणाने करतील. हा विलासराव शिंदे साहेबांचा वारसा घेऊन आमचा उमेदवार आम्ही यावेळी या निवडणुकीत उभा केलेला आहे. शिंदे साहेबांनी आम्ही एकत्रित आल्यापासून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज ते नाही आहेत म्हटल्यावर मगाशी मी म्हटलं तशी माझी जबाबदारी ही होती. आज मला मनापासून समाधान आहे की या शहरातल्या सर्वांनी अतिशय समाधानकारक आग्रह धरायचा प्रत्येकाला अधिकार आहे. कार्यकर्ता म्हटल्यावर त्याने आयुष्य पक्षासाठी कामासाठी दिले म्हटल्यावर त्याने आग्रह करणे, आम्हाला 4 शिव्या देणे हा त्याचा अधिकार आहेच. कार्यकर्ता हा आपला मालक असतो. तो जर 4 गोष्टी बोलला तर ते सहन करण्याचं काम हे विलासराव शिंदे साहेबांच्या सारख्या अतिशय निर्मळ, स्वच्छ, नम्र आणि चिकाट असणाऱ्या नेत्यांनी या सगळ्यांना शिकवलेलं आहे. आणि मला खात्री आहे की आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार देखील तुम्हाला तेच प्रेम आणि तीच आदराची भूमिका घेतील. मगाशी आपण वैभव दादा म्हटला की एकही केस नाही आपल्यावर, म्हणजे समोर जास्त केसेस आहेत असा त्याचा अर्थ येतो. असं मी काय माहिती मला सगळ्यांचीच नाही आहे, पण वैभव दादांची म्हणण्यानुसार दिसतं की एकही केस नसणार आहे. आणि आज जाताना फलक लागल्यावर तिथं 27 गुन्हे जर असतील एखाद्यावर, तर हे गाव कोणत्या दिशेने येणाऱ्या माणसांनी तुम्हाला मत मागायला सुरुवात केली ह्याचा जरा विचार करा. मी ईश्वरपूरमध्ये, उरण ईश्वरपूरमध्ये सांगितलं, गुंड आणि ज्यांना अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये कारवाईचा बडगा ज्यांच्यावर आलेला आहे ते काय लोक चळवळीसाठी केसेस नाही आहेत, त्या गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस असाव्यात अशी माझी शंका आहे. जर कोणावर असतील तर मला माहित नाही. आता मी बोलायला कोण बोलतात त्यांच्या केसेस आहेत असं तुम्ही समजा. मी काय कोणाचं नाव घेत नाही. पण या आष्टा शहराला वळण कसं द्यायचं. परवा मला दिलीप दादा, आमचे दिलीपराव वग्यानी आणि आमचे बबन दादा थोटे यांनी एक मोबाईलवर फोटो दाखवले. एका कॉलेजच्या शाळेच्या आवारात भिंतीच्या पलीकडं ड्रगचे सेवन करणारे सिरिंजेस, इंजेक्शन्स, गोळ्या आणि व्यसनाधीन असणाऱ्या नव्या तरुण पिढींची काय अवस्था झालेली आहे याचा एक फोटो, 2-3 फोटो मला दाखवले. सवालखी आष्टा हा शेतकऱ्यांचा आष्टा होता. सवालखी आष्टा हा शेतीसाठी, शेतीप्रधान असणारा आष्टा आहे. या शहरात आमच्या शेतीच्या ताकदीवर आमची नवी पिढी शिकून जगभर जाऊन स्पर्धा करायला गेली पाहिजे, हे स्वप्न या आधीच्या सगळ्या पिढ्यांनी पाहिलेलं आहे. हा नवीन प्रकार गेल्या 2-3 वर्षात वाढला. अलीकडे अधिकारी आणि सत्तारूढ अशा लोकांचं नेक्सस अनेक ठिकाणी बघायला मिळतं, ज्यामुळे संरक्षण अशा चुकीच्या प्रवृत्तीला त्या गावात मिळायला लागले.
अतिशय व्यसनाधीन झालेली जर पिढी हा नव्या पिढीच्या समोर आदर्श कोणी तयार करत असेल तर तो थांबून आपल्या घरातली मुलं चांगल्या आणि उत्तम संस्कृतीनं पुढे जाऊन जगाच्या पाठीवर उत्तम शिक्षण घेऊन स्पर्धेला पुढे गेली पाहिजेत हे स्वप्न या शहरात आपण सगळ्यांनी बाळगलं पाहिजे. असं कुणी कुणाच्या तरी कैयात गेलं. आता काय राजकीय दृष्ट्या आपला प्रभाव वाढवण्यासाठी जेवण पार्ट्या दारू देणं बाकीचे उद्योग करणं 5, 25, 50 जणांची टोळी गोळा करणं आणि तीच सगळीकडे फिरवणं हा उद्योग जर काही करत असतील तर माझी हात जोडून विनंती आहे. 1984-85 सालापासून मी या गावात आजपर्यंत आलो. या गावाने जी संस्कृती जपली आहे त्याच्यापेक्षा वेगळी संस्कृती या पद्धतीनं पुढे यायला लागलेली. आज तुम्ही भिवंडीला जावा, तुम्ही आज कल्याण डोंबिवलीला जावा, अंबरनाथला जावा. शहरीकरण झाल्यावर समाजात काही चुकीचे एलिमेंट्स ज्यावेळी येतात त्यावेळी सगळ्यांनी मिळून आपण ते थांबवले पाहिजे. मी पहिल्यांदा आष्टा शहरातल्या आमच्या आया बहिणींना विनंती करेन की हा क्षण आहे अशा प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवण्याचा. हा क्षण तुमच्या घराच्या समोरची नागरी सुविधा मिळवण्याचा आहेच आहे. आपल्या घरातली नवी पिढी, लहान मुलांची जी नवी पिढी आहे त्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक यासाठी सत्प्रवृत्तीचा माणूस निवडून द्यावा लागेल आणि तो विशाल भाऊ शिंदे आहे हे आज पहिल्यांदा मी आपल्याला आग्रहाने सांगतो. खरं म्हणजे आज ज्या पद्धतीनं मी एखादा मोर्चा काढला त्याच्यावर गुन्हा नोंदवला मी समजू शकतो, पण 2 ते 3 वेळा 3 जिल्ह्यातनं हद्दपारी होते. मयूर हद्दपारी म्हणजे काय हे मयूर पाटील सगळ्यांना माहिती आहे. विशेष गुन्ह्यात अडकल्यानंतर मोका होतो, हद्दपारी होते. बाकीच्या केसेस वेगळ्याच आहेत. ॲट्रॉसिटीची केस असते, इस्लामपूरमध्ये असते, आष्ट्यात असते, बाकी सगळ्या गोष्टी आहेतच. पण अगदी मटक्यापर्यंतच्या केसेस जर एखाद्यावर आल्या असतील तर मटका खेळायला लावायचा का आपल्या मुलांच्या हातात पेन देऊन पाटी देऊन आपली मुलं घडवायची याचा विचार कृपा करून करा तुम्ही. आता निवडणुका म्हटल्यावर भपका इतका होणार आहे. तुम्हाला वाटेल विशाल भाऊ अतिशय सरळ मार्गाने गेला, 10-20 जणच होती. हे जोर यांचं फार मोठं आहे. हे 10 दिवसाचा जोर आहे, तेवढा सहन करा. 2 तारखेला हा जोर पूर्ण उठेल. परत भेटायला पण गडी येणार नाही तुम्हाला. आता हे सगळं चाललंय ते इलेक्शनला आहे, इलेक्शन आहे म्हणून. मी आपणाला आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने सांगतो की या शहराचं स्वरूप मागच्या 3 वर्षात प्रशासकाच्या कारकिर्दीत थोडंसं बिघडलंय, थोडंसं बदललेलं आहे. या शहरामध्ये तरुणांना खेळण्यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचं ही भूमिका आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. मी मगाचपासून सांगतो, हे मोडायचं असेल तर तरुणांना दिशा देण्यासाठी उत्तम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि आपली पिढी त्या ठिकाणी नव्या पिढी मैदानावर, अतिशय उत्तम अशा मैदानावर त्यांना वेगवेगळ्या व्यवस्था सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात तो मुद्दा घालतोय.
या शहरामध्ये अशा अनेक नव्या गोष्टी करायच्या. आपला तो मोठं पाणी वाहून नेणारा कॅनॉल जो होता तो पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे सरकार होतं त्यावेळी सगळं झालेलं, सरकार गेलं, पुढचे थोडासा भाग राहिलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. या शहरामध्ये 24 तास पाणी देण्यासाठी आपल्याला व्यवस्था करायची आहे. आमच्या आया बहिणींना 24 तास पाणी देत असताना त्यांना हा विश्वास पाहिजे की मी कधी चावी चालू केली तर पाणी येणार आहे, आणि म्हणून पाण्यासाठी घरी लवकर जावा पाणी भरायला, अशी मानसिकता गावात कुठेही राहणार नाही. नळाचं पाणी घरात आहे ते कंटिन्युअस चालू राहील, यासाठी देखील आपल्याला पावलं टाकायची. या शहरात आपण अनेक ठिकाणी बघता वरनं सगळीकडे वायरी फिरतायत. या शहरातल्या या सगळ्या वरनं ज्या तारा लोंबकळतायत आणि जात आहेत त्या तारा देखील अंडरग्राऊंड पाईप करून त्या अंडरग्राऊंड पाईप मधून नेल्या तर त्याला अधिक सुरक्षितता येईल आणि शहरात देखील चांगलं स्वरूप निर्माण होईल. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जाहीरनाम्यानं आम्ही तुमच्या समोर येऊन स्पष्टीकरण देऊ. जाहीरनामा जवळपास झालेला आहे, त्यांचा निर्णय आपल्या समोर येईल. या शहरामध्ये आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की उद्याच्या निवडणुका या आष्टा शहराला या अशा लोकसंख्येच्या शहरांमध्ये सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे. हे शहर ताकदीनं पुढे कसं जाईल हे आपण बघूया. डोक्यातनं हे काढा की ज्यांचं सत्ता असते तिकडनंच पैसे येतात. पैसे सरकारकडून कसे आणायचे याची ज्ञान आणि याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. तुम्ही या शहराला निधी कमी पडणार नाही ह्याची खात्री बाळगा. पण आम्ही जे बोलू तेवढंच करू. त्यामुळे मोजकाच छोटासा मुद्देसूद जाहीरनामा तुमच्या समोर येईल. पण मागच्या काळात काय काय गोष्टी 3-3.5 वर्षात झाल्या नाहीत त्याची माहिती आम्ही तुम्हाला द्यायचं काम करू. पण या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्या शहराच्या विस्तारावर देखील आपण लक्ष ठेवलं पाहिजे. शहर सतत वाढतंय. 3000 बेघरांना घरं दिली तरी आज कदाचित तेवढीच यादी झाली असेल आपली नगरपालिकेत. म्हणजे आम्हाला घर पाहिजे अशी मागणी करणारी या शहरामध्ये अनेक महिला भगिनी मला भेटतात की साहेब आम्हाला घरकुलाची व्यवस्था झाली पाहिजे. मी आपणाला एवढंच विश्वास देतो की शिंदे साहेबांनी या गावामध्ये जे शहर विकास करत असताना घरकुलांचं स्वप्न कायम निरंतर चालू ठेवलं ते पुढे आम्ही चालू ठेवू. आणि जेवढी लोकसंख्या घर मागते तेवढ्या सगळ्यांना घरं देण्यासाठी आम्ही पावलं ताबडतोबीने टाकायला सुरू करू, हा विश्वास आपण बाळगा. खरं म्हणजे या शहरातल्या शाळा अधिक उत्तम असाव्यात, शैक्षणिक व्यवस्था अधिक उत्तम असाव्यात हा प्रयत्न तर आहेच आपला. पण त्याचबरोबर या शहरामध्ये आपल्या सगळ्या तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी काहीतरी वेगळी व्यवस्था असावी अशी माझी भूमिका आहे. आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावर बरीच चर्चा देखील केली आहे. त्याच्यावर देखील आम्ही काही आपल्याला माहिती देऊ. मी आज आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की विशाल भाऊंचा अर्ज दाखल झालाय आणि सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत. आपण उद्या छाननी झाल्यानंतर सगळ्यांनी कामाला लागायचंय. या शहरामध्ये आपला जो त्या प्रभागाचा उमेदवार असेल त्या प्रभागातल्या दोन्ही उमेदवारांना आणि विशाल भाऊंना पूर्ण ताकदीनं त्या प्रभागात लीड कसा मिळेल हे बघायचं काम आपण सगळ्यांनी करायचं. माझी तुम्हा सगळ्यांच्या बाबतीत कळकळीची विनंती आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये
कळकळीची विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणात देखावे होतील, वेगवेगळे मंत्री येतील आणि त्यांना हे शहराचं देणं घेणं नाही, त्यांना जयंत पाटलांचा बिमोड करायचा आहे. टार्गेट आष्टा शहराचा विकास नाहीये, माझ्यासारख्या गरीब माणसाचा बिमोड करणं हेच टार्गेट आहे. आणि वाळवे तालुक्याचा इतिहास आहे, मी मागं तो इतिहास सांगितलाय. हा स्वाभिमानी तालुका आहे, लढवय्या तालुका आहे. आमच्या भागातल्या तरुणांच्या मध्ये त्यांच्या धमनीत जे रक्त आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं धमनीत रक्त वाहतंय. त्यामुळे कुणीही लेचा पिचा नाही, कार्यकर्ते प्रचंड ताकदीनं काम करतात. आम्ही कसले फायबर ग्लासचा पुतळा होता ना तो, फायबर, हा तुम्ही कसा फायबर ग्लास आणणार? स्टंट करायचं म्हणजे काय करायचं? हे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं. तुम्ही पत्रकारांनी वेळेत माहिती द्यायची असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचं विलासराव शिंदे साहेबांच्या वेळेपासून आपण ठरवलं. त्याची समिती झाली, त्याला गती मिळाली आणि आता पुतळा करण्याची भूमिका जवळपास पूर्ण झाली. समितीचे निर्णय झाले. कुणीतरी येऊन एकदम अचानक फायबर ग्लासचा पुतळा बसवला. छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन हे चोरून, अरे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आहे, आगमन चोरून कसं? त्यांनी या पदस्पर्शाने पुनीत, त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन गुपचूप, आणि तेही फायबरच्या पुतळ्यानं. आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला, पंचधातूतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा असला पाहिजे. त्याच्यावर प्रचंड काम केलं. आज तो पुतळा मिरजेला तयार झाला. अतिशय उत्तम सुंदर पुतळा उभा राहिला. ज्याच्या कंपाऊंड मध्ये, ज्याच्या वर्कशॉप मध्ये पुतळा तयार झाला, त्यांनी सांगितलं, बाबा आता हे पुतळा तुम्ही घेऊन जावा. मला अनेक अशा पुतळे पुढचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि इतर मोठ्या अहिल्यादेवींचाही पुतळा, पुण्यश्लोक देवींचाही पुतळा त्यांनी केला होता. त्यांना जागा कमी पडायला लागली. त्यांनी सांगितलं जरा घेऊन जा. आम्ही म्हटलं ठीक आहे. मग तो पुतळा सगळ्यांनी, इथल्या स्थानिकांनी ठरवला, इथल्या शिक्षण संस्थेमध्ये एका हॉलमध्ये किंवा शेड बांधून तिथं ठेवावा. पुतळा आणायला सुरुवात झाली. आता शांततेत, काही गडबड नाही, वाजंत्री नाही, काही नाही, दंगा नाही. पुतळा बंदिस्त करून ट्रॉलीमध्ये घालून 10 किलोमीटर स्पीडने ट्रॉली चालते, कारण पुतळ्याला जपून आणायचं होतं. कोणीतरी इकडनं फोन केला. पोलीस खातं कधी एवढं कार्यरत नसतं, ते कार्यरत झालं. गुंडांना रोखण्याच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रोखण्यासाठी पोलीस दलाची कुमक मागवण्यात आली आणि पोलीस दलाने तो पुतळा अडवला. पुतळा समितीने स्वतःच्या अखत्यारीत तो पुतळा आपल्या कंपाऊंड मध्ये आणून ठेवायचं ठरवलं.
आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाजत गाजत या शहरामध्ये आणायचा होता. तो आणल्यानंतर त्याचं स्वागत करायचं होतं आणि ते स्वागत केल्यानंतर हा अश्वारूढ पुतळा या महाराष्ट्रात येणाऱ्या जाणाऱ्याला पाहता यावा, पाहावासा वाटावा एवढा उत्तम पुतळा आम्ही केलाय. तो कायम आष्टेकरांच्या नव्या पिढीला, पुढच्या शेकडो वर्ष येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणास्थान होईल असा तो पुतळा आम्हाला उभा करायचा. पण तो आम्ही करतोय. आम्ही म्हणजे आष्ट्यातली जनता. आष्ट्यातल्या जनतेने एखादं स्वप्न बघितलं पुतळा उभारणीचं, तर त्याला सरकारचा बडगा वापरून आडकाठी, मला माहिती आहे परवानग्या घ्याव्या लागतात, बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात, पण ते लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रवास अतिशय खाजगी पद्धतीने शांततेत आणून गावाच्या बाहेर एका संस्थेत ठेवायचा आणि मग नंतर ज्यावेळी सगळ्या परवानग्या होतील त्यावेळी त्याची मिरवणुकीनं त्यांचा अश्वारूढ पुतळा बसवायचा ही भूमिका असताना या शहरातल्या काही नतदृष्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील परत न्यायला सरकारी यंत्रणेचा वापर केला. कुणी केला तुम्ही समजून जा. आणि म्हणून अशा पद्धतीच्या प्रवृत्तीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदारांना एकत्रित केलं, सगळ्यांना संघटित केलं आणि महाराष्ट्रात स्वराज्य आणण्याचा प्रयत्न केलं, काम केलं, जे पूर्ण देशभर वाढलं. अशा महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील हे आडकाठी करू शकतात. तुमच्या विकासाला किती आडकाठी करतील याचा जरा विचार करा. अशा अनेक गोष्टी आहेत. मी तुमचा वेळ घेणार नाही. स्वर्गीय सचिन दादा खराडे मधल्या काळात ते मला वाटतं मराठा आरक्षणासाठी त्यांनी बरेच आंदोलनं केली, सदैव झटले. त्यांचं अलीकडे निधन झालं. विशाल भाऊंनी मला सांगितलं की त्यांच्या दोन्ही मुलींचा शैक्षणिक खर्च विशाल भाऊ घेतील आणि हीच त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली असेल. शेवटी आपण सगळे अनेक समाज या शहरात एकत्रित राहतोय. मिसळवाडी सारख्या भागात, आमच्या इकडच्या चांदोली वसाहतीतल्या भागात, इकडं गांधीनगरमध्ये, इथं आटोगडे मळा रस्त्यानं जाता जाता हायवेच्या कटला घरं काही लोकांची गेली असती, तिथपर्यंतचा आटोगडे मळ्याचा भाग, जुंजारदादा जिथं राहतात तिथपर्यंत मळ्यातले सगळे मळ्यातले भाग, या सगळ्यांपर्यंत शेतात जाणारे पानंद रस्ते करण्यासाठी आम्ही प्राधान्याने नवा कार्यक्रम हातात घेतोय. मी तुम्हाला हा विश्वास देतो की पानंद रस्ते आष्टे गावातील अनेक पानंद रस्ते की जे करण्यासाठी सतत आपल्याकडून अर्ज येतात आणि पानंद रस्ते सतत 4-6 वर्षांनी 8-10 वर्षांनी खराब होतात. ते दुरुस्त करण्यासाठी वेगळी व्यवस्था आम्ही निर्माण करू, जेणेकरून आष्टा शहराच्या शिवारातल्या पानंद रस्त्याने शेतात जाणाऱ्या आमच्या शेतकऱ्याला कोणतीही यातायात त्रास होणार नाही. ही व्यवस्था ऊस काढताना असो किंवा शेतीमाल काढताना असो बाहेर काढण्याची व्यवस्था आम्ही करू. पण या शहरातला सगळ्यात मोठा घटक आमच्या भगिनी आहे. आमच्या महिलांच्या विकासासाठी काहीतरी विशेष उपक्रम करणं, त्यांच्या हाताला काम देणं, त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करत असताना आमच्या भगिनींच्या मागं, त्यांच्या संसाराच्या मागं उभा राहण्यासाठी देखील या शहरात जागोजागी वेगवेगळ्या भागामध्ये भगिनींच्या मार्गदर्शन केंद्रातून आमच्या शहरातल्या नव्या भगिनी ज्या उद्योग करू इच्छितात, जे काही करू इच्छितात, त्यांना मार्गदर्शन करण्याच्या 2-3 भागात व्यवस्था आम्ही करू की जेणेकरून आमच्या भगिनींना दिशा येईल की आम्ही पुढे काय करायचं. कारण अनेक भगिनी आम्हाला म्हणतात आम्हाला काहीतरी हाताला काम द्या. अशा सगळ्या लहान मोठ्या प्रश्नांवर आम्ही उद्याच्या निवडणुकीच्या नंतर आपल्या सर्वांना हे शहर विकासाकडे जाण्याचं काम होईल अशा पद्धतीने काम करणार आहोत. मी
आपल्याला या आघाडीच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी आपल्याला सांगतो की शिंदे साहेब नाही आहेत. या शहराच्या विकासाची सर्व जबाबदारी, सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी राहील. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि ताकद माझ्या मागे आपण द्याल, विशाल भाऊंच्या मागे द्याल. आणि या निवडणुकीत जे उमेदवार आहेत ते निवडून आल्यानंतर त्यांच्या मागे ठामपणानं, त्यांना ताकदीनं पुढं हे सगळे विकासाचे प्रश्न नेण्यासाठी आपण मदत कराल, हा विश्वास बाळगतो. आज वैभव दादा आणि विशाल भाऊ यांचे मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. गेली 40 वर्ष मी पाहतोय ही माऊली कधीही कुठल्या कार्यक्रमाला गेली नाही. घर आपलं बरं, आपली मुलं बरी, ही भूमिका त्यांनी आयुष्यभर जपली. पण त्या माऊलीलाही असं वाटतंय की स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या नंतर माझा मुलगा या निवडणुकीत या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची भूमिका घेऊन उभा राहिलेला आहे, त्याला आशीर्वाद दिला पाहिजे. आणि मग ही माऊली देखील आज विलासराव शिंदेंच्या चिरंजीव, त्यांचे चिरंजीव विशाल भाऊ यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेले आहेत. या आशीर्वादात बळ फार मोठं आहे. या आशीर्वादाने ज्या विलासराव शिंदेनी या गावातल्या मागच्या 3-4 पिढ्यांवर संस्कार केले, आशीर्वाद दिले, प्रोत्साहन दिलं, तेच सगळं बळ या आशीर्वादात आहे असं मी मानतो. आणि म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो की पहिला निर्णय प्रवृत्तीचा आहे. सत्प्रवृत्तीच्या विशाल भाऊंना निवडून द्या, बाकीच्या प्रवृत्तीचं मी वर्णन केलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, या शहरातल्या वॉर्डातल्या विकासाला प्राधान्य द्या. जाहिरात न करता तुमच्यापर्यंत पोचून हे सगळे शहरातले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळे ताकदीनं काम करू, हा विश्वास आघाडीच्या वतीनं देतो. आणि तिसरा प्रश्न, आपापल्या मतभेदाचा फायदा हा विरोधकांना होणार नाही याची काळजी करा. एखादा निर्णय मनाच्या विरोधी झाला तर विषय लगेच चेंज जर करत असू तर आपलं कॅरेक्टर काय याचा विषय लोकांच्या समोर येतो. तुम्हाला नाही म्हटल्यावर तुम्ही युटर्न मारून दुसरीकडे जाता, हा जर विषय कुणाकडे असेल तर माणसं बघत असतात, हा किती लवकर पलटी मारतो. जेवढा लवकर पलटी मारतो तेवढी माणसं त्याचा पत्ता लवकर पलटी करतात. लोक लय पोचलेली आहेत, एवढी सोपं आहे का? आणि म्हणून थोडासा संयम ठेवा. काही प्रमुख कार्यकर्त्यांना आम्हाला न्याय देता आलेला नाही. अगदी चांगले बिन्नीचे कार्यकर्ते सर्व बाजूचे, सर्व या शहरातले आहेत की ज्यांना वेगळ्या आरक्षणाच्या व्यवस्थेमुळे आम्ही न्याय देऊ शकलो नसू, त्यांनाही आपल्याला त्यांच्या राजकीय कारकिर्दीला फुलस्टॉप न येता पुढे गती देण्याचं काम करायचंय. जो या पक्षाच्या, या आघाडीच्या साठी मेहनत करतो, आपल्या वॉर्डातला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो, उमेदवार निवडून आल्यानंतर उमेदवार तिथं नगरसेवक झाल्यावर तुमची सेवा करेल, पण त्यांना निवडून देण्यासाठी जे कार्यकर्ते कष्ट करणार आहेत त्यांची हितगुज सांधून त्यांचेही प्रश्न योग्य त्या दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न मी स्वतः वेळ देऊन वॉर्डात करेन, एवढाच विश्वास मी तुम्हा सर्वांना देतो. वैभव दादांनी भूमिका मांडली की विशाल भाऊ उभे आहेत, आमच्या घरातल्या धैर्यशीलला आम्ही थांबवतो. म्हटलं असं का करता? नाही म्हटले, सगळ्यांनी उभं राहणं योग्य नाही, आम्ही धैर्यशीलला थांबवतो. पण मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, धैर्यशील हा अतिशय उत्तम आणि फार क्लिअर थिंकिंग असणारा कार्यकर्ता आहे. फार थिंकिंग क्लिअर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझ्या अनेक तासाच्या चर्चेमध्ये धैर्यशील हा कायम, कुठल्याही कानाकोपऱ्यात या शहराच्या कुठलाही प्रश्न, बाबासाहेब सिद्धांचा काय प्रश्न आहे याच्यावर सगळ्यांच्याकडे माहिती असेल, पण धैर्यशील मुद्दा काय सांगायचा तेवढा ऍक्युरेट सांगतो.
पल्ला न लावता काम करणारा आमचा धैर्यशील आहे. आज धैर्यशील पण थांबला. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की जे शक्य होतं अगदी धैर्यशील पासून सगळ्यांना थांबायला लागलं, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की नाराज होऊ नका. आपल्या सगळ्यांचं भवितव्य या निवडणुकीत गुंतलेलं आहे. या शहराच्या भवितव्यासाठी आपल्याला ताकदीने एकसंघपणाने काम केलं पाहिजे आणि ते काम करा. पुढचे 10 दिवस आपल्याला 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे. तिथपर्यंत सुनील आवटी पण या शहराच्या विकासासाठी आम्हाला कधी चहा पाजलेला नाही, पण त्यांच्या वडिलांनी जेवण दिलेत मला, पण त्यांनी सगळे मतभेद बाजूला ठेवले आणि आमच्या सगळ्यांच्यावर गेले काही दिवस काम करतात. मी मुद्दा त्यांचं नाव घेतलं म्हणजे वाईट वाटलं. आता जाणार आहे जेवायला, ठरलंय आपलं. त्यांचे वडील आणि माझे एवढे चांगले संबंध होते की काय बोलू नका. कुठेही हात धरून बाजूला घेऊन अण्णा प्रेमन मला बाजू घ्यायचे, करायला लागतंय, हे करायलाच पाहिजे, हे काय सांगतात मी सांगतो ते. एवढा त्यांच्यावर माझ्यावर हक्क असल्यासारखे ते वागायचे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की सर्वांना न्याय देण्याचं काम हे भविष्य काळात आपल्याला करायचंय. या शहरात आपली संघटना ताकदीनं उभी आहे. निष्ठेच्या कार्यकर्त्यांची संघटना आहे. मयूर पाटील, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काही वर्षापूर्वी या गावातल्या 2 पार्ट्या होत्या. त्या 2 पार्ट्यांमध्ये मला वाटतं एका बाजूला 11 सदस्य होते आणि दुसऱ्या बाजूला 12. 5 वर्ष 5 नगराध्यक्ष निवडले, एकाने पार्टी बदलली नाही. म्हणजे 12चे 13 झाले नाहीत आणि 11चे 10 झाले नाहीत. सांगण्याचा मुद्दा असा की या शहरात निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि तुमच्या निष्ठाचा आम्ही सगळे आदर करतो. तुम्ही ज्या ठिकाणी काम केले त्या ठिकाणी तुमच्या कार्याचं चीज होईल ही व्यवस्था आम्ही सगळे करू, एवढाच विश्वास मी बाळगतो. निवडणुका सुरू आहेत. उद्या छाननी झाली की आपण सगळ्यांनी जोरात कामाला लागायचंय. मी या निवडणुकीच्या भाषणामध्ये मगाशी मी कोणाचं नाव घेतलेलं नाही. कोणी असं आहे असं म्हटलेलं नाही, पण उद्यापासून जर उत्तर सुरू झाली तर समजून जा त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता मी काय बोल, कोणाचं नाव घेतलं का मगासपासून? माझ्या वीरभक्त ताई कोणाचं नाव घेतलं का? पण आता जर ओरडायला लागली लोक तर समजून जा की त्या गुन्ह्यात ते होते. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. पुढचे 10 दिवस मी आणि तुम्ही बरोबरच आहे. पूर्ण ताकदीने आपण काम करू आणि विशाल भाऊंना हजारो मतांनी विजयी करू. प्रत्येक वॉर्ड विजयी होण्यासारखे उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय. त्या प्रत्येक वॉर्डात विजय मिळाला पाहिजे या जाणीवेने तुम्ही कामाला लागावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन प्रसिद्ध